नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, ज्योतिषशास्त्राप्रमाणेच हस्तरेखाशास्त्रालाही अत्यंत महत्त्व आहे. आपल्या हातावरच्या रेषा आणि पर्वतांवरून आपण आपल्या स्वभावाबद्दल, आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो. आपल्या हातावरती हृदयरेषा, भाग्यरेषा, जीवनरेषा अशा अनेक रेषा असतात. यापैकीच एक महत्त्वाची रेषा म्हणजेच विवाह रेषा. या रेषेवरनं आपल्या लग्नाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात. ही रेषा आपल्या करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वर असते. या रेषेच्या आकारावरून आणि स्वरूपावरून आपल्या लग्नाबद्दल अनेक छोटे मोठे संकेत आपल्याला मिळतात. तर मग चला, आज आपण आपल्या विवाह रेषेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अर्थ सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. सर्वात पहिली म्हणजेच लांब आणि सरळ विवाह रेषा. जर तुमच्या हातावरती विवाह रेषा लांब आणि सरळ असेल तर याचा अर्थ असा होतो की लग्नानंतर तुमच्या नात्यात खूप चांगला ताळमेळ राहील. ही रेषा जितकी गडद असेल तितकंच तुमचं वैवाहिक जीवन प्रेमळ आणि आनंदी असेल. तुम्हाला एक विश्वासू आणि मदत करणारा जोडीदार मिळेल. लग्नानंतर तुम्ही दोघेही तुमचं नातं घट्ट आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. कोणत्याही अडचणी आल्या तरी तुम्ही दोघे मिळून त्याचा सामना कराल. आता पुढची रेषा आहे तेच म्हणजे लहान विवाह रेषा. ज्या लोकांच्या हातावरती विवाह रेषा फार लांब नसते ते लोक आपल्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल फार विचार करूनच निर्णय घेतात. असे लोक खूप संयमी आणि सावध असतात. त्यांना आपल्या नात्यांमध्ये किंवा लग्नामध्ये घाई गडबडीने निर्णय घेणं आवडत नाही. लहान विवाह रेषा हे दर्शवते की तुमच्या आयुष्यात प्रेम आणि सहानुभूतीची भावना थोडी कमी असू शकते. आता पुढची रेषा आहे ती म्हणजेच एकच गडद विवाह रेषा. हस्तरेखाशास्त्रानुसार जर तुमच्या हातावर फक्त एकच विवाह रेषा गडद असेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला एक खूप प्रामाणिक जोडीदार मिळणार आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत नेहमी आनंदी राहाल. या रेषेचा अर्थ असा आहे की तुमचं लग्न यशस्वी होईल आणि ते खूप काळ टिकेल. अशा लोकांना खूप साथ देणारा जोडीदार मिळतो आणि लग्नानंतर त्यांचं नातं अत्यंत मजबूत राहतं. आता पुढची रेषा आहे ती म्हणजेच तुटलेली विवाह रेषा. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरची विवाह रेषा तुटलेली असेल तर हे वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी आणि अडथळे येण्याचे संकेत आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये नातं मजबूत ठेवण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करावे लागतील. तुटलेली रेषा हे दर्शवते की अडचणींसोबतच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण देखील येत राहतील. त्यानंतर पुढची रेषा आहे ती म्हणजेच वरच्या दिशेने वळालेली विवाह रेषा. जर तुमच्या हातावरची विवाह रेषा वरच्या दिशेने वळालेली असेल तर हे तुमचं वैवाहिक जीवन खूप चांगलं राहील याचा संकेत देते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं फार घट्ट होईल आणि तुमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मकता राहील. तुम्ही दोघेही एकमेकांना मदत करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी नेहमी तयार असाल. अशी विवाह रेषा एक यशस्वी लग्नाचं लक्षण आहे. तर मग मित्रांनो, जर तुमच्या हातावरती दोन विवाह रेषा एकाच लांबीच्या असतील तर याचा अर्थ असा होतो की कोणासोबत तरी तुमचं खूप घट्ट नातं निर्माण होऊ शकतं, परंतु काही कारणास्तव तुमचं लग्न मात्र होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही काळानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावं लागू शकतं. ही रेषा लग्नाबद्दल फक्त काही संकेत देते. ओके, तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं विवाह रेषा नक्की कोणत्या आणि किती प्रकारच्या असतात आणि त्या कशा पद्धतीने आपल्याला संकेत देत असतात हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.